अंजू, अंजू, सगळे कपडे घेतलेत का बघा व्यवस्थित. पायात घालायच्या स्लीपर नेमक्या विसरशील, नाही तर चार्जर टाकलायस का, मोबाईल विसरशील. अंजली, औषध घे, कोल्ड क्रीम घे, वह्या पुस्तक. अगं मुख्य तिकीट घातलीस का विमानाची आत, बघ चेक कर. अगं हो आई, सगळं घेतलंय. काही राहिला नको ग बाई. आणि पापड विसरलात ना. अगं तिथं जाऊन काय स्वयंपाक करणार आहे का? स्वेटर एखादा जास्त द्यायला हवा होता का. दिल्लीत फार थंडी असते म्हणे. अंजू, लाडवाचा डबा विसरू नकोस प्लीज, घेऊन जा. आई, अगं माझी बॅग फुल झाली आता अजून काही मला प्लीज देऊ नकोस. अगं नको नको, काय लावलंयस अंजली. इथनं मुंबईला जाणार आहेस, पुढे दिल्ली गाठायची तुला. एवढा लांबचा प्रवास आहे, अगं भूक नाही का लागणार आहे तुला. एक काम कर, तेल तिखट पीठ मीठ सगळं दे, म्हणजे जाताना विमानात स्वयंपाक करू दे. अगं ती काय कायमची दिल्लीला निघाली आहे का, ओझं कशाला. तुम्ही जरा गप्प बसा. माझ्या मुलीला काय द्यायचं आणि काय नाही हे माझं मी ठरवीन, कळलं ना. आणि अंजली, मुंबईत उतरलीस ना की एकदा त्या अक्षयला फोन करून घ्या बाळा. अक्षय? असं काय करतेस. रमा काकू सांगत होत्या फार चांगला मुलगा आहे तो. त्यांनी त्याला सांगून ठेवलंय एअरपोर्टवर सोडायला येणार आहे तो तुला. अगं आई, त्यापेक्षा बाबा म्हणतात तसं पीठ मीठ तेल मिरची वगैरे काहीतरी मला दे. असा टिंगल करा माझी. आपली मुलगी एवढ्या लांबच्या प्रवासाला चालली ना, याचं काही सुद्धा नाहीये तुम्हाला. सगळ्या गोष्टी माझ्याच चुकीच्या वाटतात तुम्हाला. ए बाई, आता तू तेवढे चिडू नकोस ग. राणाजी मला आवडू लागली आणि नेमकी याच वेळेस मी निघाले. जायच्या आधी त्यांना मनातलं सगळं सांगून जाऊ का. मला खरं तर त्यांना सगळंच सांगायचंय. राणाजींच्या डोळ्यासमोर माझा चेहरा दिसतो, म्हणजे त्यांच्याही मनात काही आहे का. असणारच. राणाजी साधेत, त्यामुळे त्यांना काही कळत नाही. आपणच समजावून सांगायला हवं त्यांना. त्यांच्या डोळ्यासमोर माझा चेहरा आला कारण त्यांच्या आयुष्यातली ती जोडीदार मी आहे. पण त्यांना सांगायचं कसं कसं कळणार त्यांना. कसं कळणार मला. साहेबराव, आता तूच सांग गड्या. अंजलीबाई 4-5 दिवस नाहीत. आता त्या नाहीत म्हटल्यावर मला कोण सांगणार माझ्यासाठी कोण आहे ते, कुणा संग लगीन करायचं ते. साहेबराव, अरे कसं होणार आपलं. माझ्या रानाचं समदच चांगलं होणार आहे. अरे सकाळी सकाळी कसली काळजी पडली. ते अंजलीबाई आहेत ना, ते आज चालल्या मुंबईला आणि मग तिकडून दिल्लीला. 3-4 दिवस नाहीत त्या. खरंच काय. अरे मग त्या चालल्यात म्हणून तुझं चित्त थाऱ्यावर नाही. आता त्या नसल्यावर माझं कसं होणार. म्हणजे
म्हणजे ते हा त्या सांगणार होत्या ना व ते कोणा संग लगीन करायचं ते. आता त्या गावाला गेल्यावर मला कसं करणार? अरे तसं नाही ते, मग कसं आहे? तुमची रोजची संगत तुटल म्हणून तुझा जीव घाबरतोय. अगं फोन करून विचारू काय? फोन चालेल. एवढं दिवस झालं आम्ही सांगतोय एक फोन घे तर नाही. आता अंजलीच्या निमित्तानं तरी घेऊन टाक बाबा. अगं तसं नाही, ते तेव्हा गरज नव्हती, आता गरज आहे ना व. आणि तू बी मी मागं लागलाय फोन घे म्हणून. ते बरकतला बी सारखं शेतावरचं विचारायचं असतं ना व, म्हणून म्हटलं की फोन घेतला तर बरं होईल. बर बाबा, आम्ही मागे लागलोय असं समजून घे. बरं अंजली कवा जाणार आहे? आज अरे लांब जाणार आहे ती. निघायच्या आधी तिला आपण शिदोरी घेऊन जाऊया. तू बांध शिदोरी, मी आलो पटाक दिशी. ये लवकर. हा मास्तरीन बाई दौऱ्यावर. कधी कधी न मागताच लय काय काय मिळतं. अंजू, झाली ना सगळी तयारी? हो झाली. हे घे, तुझ्यासाठी आणलंय मी. दिल्लीत लई थंडी असती ना व. थँक्यू. मग काय ठरवलेस तू रानातच? ते आता सगळं परत आलं. आता फक्त मी आणि माझा अभ्यास. हे काय जमणार आहे वे तुला? आणि आता तुमच्यातलं अंतर वाढलं की तुझा जीव लईच वड खाईल बघ त्याच्याकडं. तुला काय माहित? माहितीये ग मला. बघत राह तू. गप गप. लागली का पाहिज? अंजली बाई, लईच वड आहे बाई. चला मग येऊ का मी आता? एक वेळ अभ्यास नाही केलास तरी चालल, पण राहण्याचा नीट विचार कर. चल नीट जा. पोरी, तू बाहेर गावी चालल्यास म्हणून शिदोरी आणल्या तुझ्यासाठी. अहो तुम्ही कशाला उगीच त्रास करून घेतला? अगं तरास कसला त्यात. बरं तू कसं जाणार आहेस? आता बाबा स्टँडवर सोडायला येतील कोल्हापूरला, आणि मग मुंबईहून विमानाने दिल्ली. विमानानं नाही, म्हणजे या आधी कधी गेलायत का तुम्ही विमानानं? फार नाही, 1-2 वेळा गेलीये. तुम्ही गेलात का? नाही मी नाही. हा पण तुम्हाला भ्या नाही वाटत? नाही हो, उलट खूप मस्त वाटत. आपण असे उंच उडत असतो आणि खालती नद्या, डोंगर, घर असे छोटे छोटे दिसत असतात. मला ना पक्ष्यांसारखं उंच उडायची जब्बर इच्छा आहे. ती इच्छा मी ही अशी पूर्ण करते. हे पक्ष्यांचं भारी आहे, पण एवढ्या वर म्हणजे ते काही नाही होतो, मस्त वाटत. तुम्ही एकदा विमानात बसून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. नाही नको, हे आपल्या गावच्या मातीतच बरं. आपल्याला इथे लय भारी वाटत. पुरी घे. बोलायच्या नादात इसरले बघ मी.
अहो याची खरंच काही गरज नव्हती. अगं तू माझ्या पोरीवाणी आहेस म्हणून आणल्या. अगं बाई, तुम्ही अहो बसा ना. नाही असू दे. पोळ्या केलत्या म्हणलं जरा पोरीला पण देऊन यावं. होय, आधीच ही सामान खूप झालंय म्हणून ओरडतीये माझ्या नावानं. अगं आई, पोळ्यांचं इतकं काय वजन होणार आहे? घे ना, ठेव ना प्लीज माझ्या बॅग मध्ये. बर. तुम्हाला जायला लागणारच आहे काय? हो, खूप महत्वाचं ट्रेनिंग आहे माझं. का हो? नाही नाही, काय नाही. दिवसभर असणार आहे काय ते ट्रेनिंग? हो, काय अर्जंट काम असेल तर? माझा फोन चालू आहे ना. 80 87 46 49 ह्योच आहे ना व? अरे वा, पाठ आहे की तुम्हाला नंबर. तुम्हाला काही अर्जंट वाटलं तर तुम्ही मला फोन करा, आणि मला काही अर्जंट वाटलं तर मी बरकतजींच्या मोबाईलवर करेन ना फोन. नाही नको, याला कशाला? मी मोबाईल घेणार आहे की. तुम्ही मोबाईल घेताय? नाही म्हणजे घ्यायचा नाही असं मी ठरवलं होतं. माझ्या पायी उगा बरकतला कशाला ताप. मोबाईल घेतला की फोन करतो काही अर्जंट असेल तर. चालेल. आई बाबांपासून इतकी लांब मी कधी राहिली नाहीये. मी डोळ्यासमोर नसले की चैन नाही पडत त्यांना. हा, मग तुम्ही काय काळजी करू नका. मी आहे की, मी घेतो त्यांची काळजी. पण ते आपलं काम राहिलंच की. माझ्या लग्नाचं. अरे हो ना, कामाच्या गडबडीत ते सगळं राहूनच गेलं. सांगा ना, कोण दिसलं तुम्हाला? हा, सांगू? सांगा. अंजली चल निघूया, उशीर होईल. गाडी चुकायला नको. इंदू, हो आले आले. हा ये 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 लवकर ये. बॅग घ्या. सावकाश जा. हा, बसू? पोचलीस की फोन कर. हो, येऊ? या 4-5 दिवसात आपण असा डाव खेळायचा की ती मास्तरडी बैलाच्या आयुष्यातनं कायमची गेली पाहिजे. खरंच की काय? तू बघच ग चंदे, नाही त्या मास्तरनीची पिपाणी वाजवली तर बघ, हे लग्न होणार नाही म्हणजे नाही. एकच नंबर. बरं ताईसाब, डाव जरा नीट खेळा, नाहीतर परत अंगलट यायचं तुमच्या. ए, लावली का नाट? तुझं डोसकं फोडल्याशिवाय तुझ्या डोक्याचा फळ जाणारच नाही बघ. आहो तसं नाही ताईसाब, तुम्ही जे बी करणार लई जबराटच करणार बघ. आता जालिम डाव टाकतो तू बघच.
आता या दोघांमध्ये दुरावा येईल तो कायमचा. बाबा नाही होते का गाडी चालू? काय करूया, रिक्षा बघूया का? अगं आता इथं कुठली रिक्षा मिळणार आहे? थांब जरा प्रयत्न करतो. अरे राणाजी, काय झालं? बघा ना, अगोदर उशीर झालाय, त्यात ती गाडी बंद पडली आणि सुरूच होईना झाली. बाबा रिक्षा बघूया का आपण? अगं नाही ग राणाजी, एक काम कराल का? ही गाडी सुरू होईल असं काय वाटत नाही. तुम्हीच अंजलीला बस पर्यंत सोडाल का? हा चालतंय की. इथं कुठं रिक्षा बी मिळणार नाही आणि जवळपास फिटर बी नाही. तेच म्हणतोय मी. अंजली, जातो यांच्याबरोबर. पण तुम्ही? मी गाडीचं बघ. गाडीत बसला फोन कर बर का. हो करते. बाय बाय. आपण बोललो आणि खरंच बसल्या की बाई गाडीवर. आज जन्मात पहिल्यांदा कोणी बाई मनुष्य मोटरसायकलच्या मागच्या सीटवर बसले, ती पण डायरेक्ट बाई. सांभाळ मर्दा. सांगा ना, डोळे बंद केल्यावर तुम्हाला कोण दिसलं? खरंच सांगू? सांगा. डोळं बंद केल्यावर मला तुम्ही दिसलात. हा म्हणजे मला माहिती आहे की हे समजा चुकीचं आहे. हा म्हणजे की डोळं बंद केल्यावर माझं जिच्या संग लगीन होणार ती दिसायला पाहिजे ना. व तुम्ही दिसलात. मला माहिती आहे यो रॉंग नंबर आहे ते, पण असं काय होतंय कळना झालंय. सांगावं का कारण? मी तुमच्यात गुंतू लागली, तसंच तुमचंही असेल म्हणून मी दिसत असणार. काय करावं की यांनाच यांचं शोधू द्यावं? अहो सांगा की असं काय होतंय? राणाजी थांबा, मी तुम्हाला माझी डायरी देते, ती तुम्ही नक्की नीट वाचा. त्यात तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. हा हो तुमची एसटी आली बघा. हो. ओ चला चला.